शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या मातीचा वारसा या हक्काच्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा पाहू शकता खोडवा ऊसाचा प्लॉट आहे आणि ह्या ऊसामध्ये काँग्रेस आणि दोन पानाच्या गवताचा अक्षरशः आच्छादन झालेला आहे. मित्रांनो, यावेळेस डोकेदुखीचा प्रश्न असा होता की जर मजुराने खुरपण करावी तर यासाठी खूप पैसा लागला असता. त्यामुळे मी या ठिकाणी तणनाशक मारण्याचा निर्णय घेतला आणि मी यामध्ये कुठले तणनाशक मारले तर या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा रिझल्ट कसा भेटला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, खोडवा ऊसामध्ये जेव्हा गवत खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं त्यावेळेस ते आपल्या ऊसाचं खत आणि पाणी या ठिकाणी शोषून घेतं. तर माझ्या शेतात काँग्रेस आणि रुंद पानाच्या तणाचे प्रमाण खूप जास्त होते. जर मी खुरपणी केली असती तर मजुराचा खर्च हजारो रुपयामध्ये गेला असता. तर या ठिकाणी मी वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी तणनाशक मारण्याचा निर्णय घेतला. तर तणनाशक नियंत्रणासाठी मी यामध्ये 2 प्रभावी औषधाचं मिश्रण वापरले. मित्रांनो, यामध्ये मी मेट्री हर्ब हे तणाच्या मुळापासून रोखण्यासाठी प्रभावी औषध आहे आणि त्यासोबत 2,4-D अमाइन सॉल्ट हे आपण विशेषतः रुंद पानाच्या तणासाठी काँग्रेस गवतासाठी रामबाण उपाय आहे. तर मित्रांनो, या 2 औषधाचं योग्य प्रमाण घेऊन मी ऊसाच्या वळीमध्ये फवारणी केली. शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या ऊसामधील तण नियंत्रणासाठी कुठल्या औषधाचा वापर करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, पाहू शकता हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. फवारणी केल्यानंतर अवघ्या 5-6 दिवसामध्ये तुम्ही पाहू शकता तणाचा यामध्ये तो पूर्णपणे धुराळा उडवला आहे. जे गवत ऊसाला घातक होते ते आता पूर्णपणे जळून गेलंय. यामध्ये माझ्या खुरपणीचा मोठा खर्च वाचला आणि वेळेत तण नियंत्रण झालं. परंतु शेतकरी मित्रांनो, यावेळी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की वारंवार तणनाशकाचा वापर करणे हे जमिनीसाठी घातक असते. जमिनीमधील असलेले बॅक्टेरिया आणि गांडूळ यामुळे धोक्यात येण्याची शक्यता असते आणि यामुळे जमिनीमध्ये कडकपणा येऊ शकतो. त्यामुळे ज्यावेळेस गरज असेल अशा वेळेसच मित्रांनो तणनाशकाचा वापर करा. तर तणनाशकाचा वापर हा पर्याय म्हणून असावा, सवय म्हणून नको. ज्यावेळी मजुराची अडचण असेल किंवा तण हाताबाहेर गेले असेल तेव्हाच त्याचा वापर करा. इतर वेळी शक्य असल्यास कोळपणी किंवा खुरपणीला प्राधान्य द्यावे, जेणेकरून जमिनीचा पोत चांगला राहील आणि आपली जमीन सुपीक राहील. तर शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना फवारणीसाठी वापरले जाणारे औषध हे कृषी सेवा केंद्राच्या सल्ल्याने किंवा तज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसारच घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रयोग कसा वाटला आणि तुमच्या शेतात तुम्ही तण नियंत्रणासाठी कुठली पद्धत वापरता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या मातीचा वारसा या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.